तर आपण कॉन्ट्रॅक्ट बघितले. ठीक आहे, शेड्युलिंग ॲग्रीमेंट झालं विथ रिलीज विदाउट रिलीज डॉक्युमेंट विथ रिलीज डॉक्युमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सोर्सेस ऑफ सप्लाय पण बघितले. ठीक आहे, म्हणजे तोच पार्ट होता, सोर्सेस ऑफ सप्लायचा पार्ट होता. ठीक आहे, तर सोर्सेस ऑफ सप्लाय नंतर येतं आपला हा सोर्स डिटर्मिनेशन. तर एक्झॅक्टली सोर्स डिटर्मिनेशन काय, तर आता फॉर एक्झाम्पल आपण इथे गेलो आपल्या सिस्टममध्ये, आहे कन्वर्ट तर काहीतरी होतं ना वर्ड काढायला. ओके, ठीक आहे, आपण काय बघितलं, सोर्सेस ऑफ सप्लाय बघितलं. ठीक आहे, सोर्सेस ऑफ सप्लायमध्ये आपल्याकडे मेन होतं एक तर आपला सप्लाय इन हाऊस असणार. ठीक आहे, किंवा दुसरा आपला एक्सटर्नल असणार. ठीक आहे, एक्सटर्नल व्हेंडर समजा काही पण. ठीक आहे, ज्यावेळेस आता आपलं इन हाऊस आहे त्यावेळेस आपण काय कन्सिडर करतो की तिथे आपण आपल्या स्वतःच्या प्लांटमधून घेणार आहे. प्लांटमधून जर घ्यायचं आहे तर आपल्याला स्टॉक निघता येईल किंवा मग आपल्याला स्टॉक ट्रान्सफर करता येईल. ठीक आहे, ह्या दोन पॉसिबिलिटी आपल्याकडे होत्या. त्यानंतर एक्सटर्नल जर आपण कन्सिडर केलं तर एक्सटर्नलमध्ये काय की आपण एखादा व्हेंडरकडून घेऊ. ठीक आहे, किंवा आपल्याकडे असतात आउटलाईन ॲग्रीमेंट्स. ठीक आहे, आउटलाईन ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा आपल्याकडे आहे कॉन्ट्रॅक्ट आणि शेड्युलिंग ॲग्रीमेंट. ठीक आहे, हे झाले आपले सप्लाय सोर्सेस. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं आहे की सोर्स डिटर्मिनेशन. सोर्स डिटर्मिनेशन म्हणजे एक्झॅक्टली काय की आता ज्यावेळेस आपण PR बनवणार, ठीक आहे, परचेस रिक्वेशन बनवणार आहे, त्या सिच्युएशनमध्ये आपल्या PRला हे कुठले जे सोर्सेस आहेत आपल्याकडे हे डिटर्माइन व्हायला पाहिजे की आपण ज्यावेळेस एखादा PO बनवू. ठीक आहे, एखादा PO बनवला तर त्या POला व्हेंडर असाइन व्हायला पाहिजे. PO बनवू त्यावेळेस तर PO नाही, आपण ज्यावेळेस PR बनवू, परचेस रिक्वेशन बनवू, त्या PRला आपला व्हेंडर हा असाइन व्हायला पाहिजे. आता आपण सिस्टममध्ये जर बघितलं, ठीक आहे, इथे आपण ज्यावेळेस PR बनवतो, मटेरियल एकदा बघतो मी, RD मध्ये बघतो मी 0002 मध्ये RD 9001 0009. ओके, 2271 आणि 2301 हा लेटेस्ट होता. आय थिंक हा घेतला. ठीक आहे, मी ज्यावेळेस PR बनवतो आणि 51N हा ट्रान्झॅक्शन आहे माझा. ओके, इथे काय करणार आहे मी नॉर्मली आपली प्रोसिजर मी ते मटेरियल टाकणार आहे. ठीक आहे, क्वांटिटी फॉर एक्झाम्पल मला एक काय पाहिजे क्वांटिटी, कोणत्या प्लांटमध्ये पाहिजे 901 आणि स्टोरेज लोकेशन 0002. ठीक आहे, तर इथे आपण ह्या गोष्टी वगैरे टाकल्या, परचेस ग्रुप का परचेस ग्रुप 100. ठीक आहे, 17 तारीख आहे, डिलिव्हरी 24 तारखेची.
ओके, तर इथे आपल्याकडे एक टॅब आहे सोर्स ऑफ सप्लाय. ठीक, या सोर्स ऑफ सप्लाय मध्ये ही जी पी आर बनणार आहे, हे जे मटेरियल आपल्याला घ्यायचंय हे कुणाकडून घ्यायचंय हे आपण इथे असाइन करू शकतो. इथे जर तो व्हेंडर असला किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट असला तर कॉन्ट्रॅक्ट किंवा शेड्युलिंग एग्रीमेंट तिथे अपडेट होणार आहे. व्हेंडर असला फक्त आपल्याला पीओ बनवायचा आहे, ठीक आहे, तो व्हेंडर इथे अपडेट होईल. ठीक आहे, इथे ज्या प्रकारे अपडेट करता येतं किंवा ऑटोमॅटिकली डिटर्मिन करता येतं किंवा ज्यावेळेस आपल्याकडे मल्टिपल सोर्सेस असतात ते सोर्सेस आपल्याला इथे असाइन कसे करायचे तर ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणणार आपण सोर्स डिटर्मिनेशन. ठीक आहे, आता इथे मी जर क्लिक केलं तर मला इथे दोन सोर्स ऑफ सप्लाय आहेत. सोर्स ऑफ सप्लाय कशा आली हे इथे माझ्याकडे ॲग्रीमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट इथे किंवा इन्फो रेकॉर्ड वगैरे इथे अवेलेबल आहेत. ठीक आहे, यातून मी सोर्स ऑफ सप्लाय घेऊ शकतो. त्याने ऑटोमॅटिकली नाही घेतला तर आता आपण काय करतो जनरली प्रोसेसमध्ये इथे आपल्याकडे हा सोर्स डिटर्मिनेशनचा टिक मार्क आहे. ज्यावेळेस मी हा टिक करतो त्यावेळेस मी सांगतो सिस्टमला की मला सोर्स डिटर्मिन करायचा आहे यासाठी. ठीक आहे, तर मी आता हा केला नव्हता. ठीक आहे, आता मी एक काम करतो, परत एक नवीन बनवतो. आपण याला टिक करतो, माझ्याकडे सोर्स आहे ऑलरेडी. ठीक आहे, याच्यासाठी इन्फो रेकॉर्ड आहे का एकदा मला बघू द्या. रेकॉर्ड आहे. परचेस ग्रुप प्लांटला नाहीये, परचेस ऑर्ग लेवलवरती आहे. ठीक आहे, 960 आणि इथे काय दाखवलं त्याने इथे इन्फो रेकॉर्ड नाही शो केला त्याने. ठीक आहे, परत एकदा बनवतो आता ME51N. आता ज्यावेळेस आपल्याकडे इन्फो रेकॉर्ड आहे त्यावेळेस आपण काय करणार आहे, ओके, आपल्याला ते डिरेक्ट केस घेता नाही येणार कारण आपल्याकडे शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे. तर दुसरा मटेरियल होतं ना आपल्याकडे एक 2271 याच्यासाठी डिलीट करायचं ना. ओके, 0001 मध्ये असेल काय काय. अच्छा, SL01. हां, SL01 ऑफिसर. मटेरियल स्टेटस तर काय नाही आहे, डिलीटेड तर नाही आहे. ह्याला बघू याच्यासाठी पण मला वाटतं इन्फो रेकॉर्ड नसेल. त्याच्या आधी इन्फो रेकॉर्ड एकदा क्रिएट करू आपण. ऑर्ग 9000 प्लांट 9001 स्टँडर्ड क्वांटिटी 10 नेट प्राइस 100 100
change conditions. ओके ठीक आहे. आता माझ्याकडे 13 फॉर रेकॉर्ड. तर आपल्या सिस्टमच्या हिशोबाने ज्यावेळेस आपण पीओ बनवणार आहे तर पीओ साठी आपल्याकडे काय गरजेचं आहे, एक परचेसिंग इन्फो रेकॉर्ड पाहिजे. तर तो वेंडर आपल्याला सोर्स ऑफ सप्लाय म्हणून सजेस्ट करतो, किंवा कॉन्ट्रॅक्ट पाहिजे किंवा शेड्युलिंग ॲग्रीमेंट पाहिजे. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी आहेत, ती आहेत सोर्स लिस्ट आणि कोटा अरेंजमेंट. ठीक आहे. एकदा आपण हे करू. आपला नंबर काय होता, 641 MA51. मटेरियल काय घेतलं होतं आपण, $22.71. $9,001. ओके. परचेसिंग ग्रुप कुठे गेला, माऊस का काम करत नाही गाडी व्यवस्थित. तर मला सुरुवातीला इथे सोर्स डिटर्मिनेशन करायचं आहे, मी याला टिक करतो. इथे मी जातो, प्राइस म्हणतो ना, प्राइस टाकून करतो. ठीक आहे. तर आता मी जर इथं क्लिक करतोय असाइन सोर्स ऑफ सप्लाय वरती, तर माझ्याकडे मल्टिपल सोर्सेस ऑफ सप्लाय आहे अवेलेबल. इथे माझ्याकडे 641 हा PCB 001 ह्या वेंडर साठी इन्फो रेकॉर्ड आहे. ठीक आहे. आणि 53 हा एक दुसरा इन्फो रेकॉर्ड आहे, आय गेस. कोणीतरी दुसऱ्याने बनवलेला असणार आहे VF 001. तर बेसिकली 3 इन्फो रेकॉर्ड्स आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. तर सिस्टम सजेस्ट करते मला, आता जर हे 2 इन्फो रेकॉर्ड नसते, मी काम करतो ह्या दोघांना चौदा होता ना दुसरा. परचेस ऑर्ग 1710. Flag complete. चेंज झाला पण डिलीट झाला की नाही. ओके, फ्लॅग फॉर डिलिशन येतोय. ठीक आहे. मला एक्स्ट्रा नकोय, कारण एक्स्ट्रा आले ना की ऑटोमॅटिकली करायच्या ऐवजी तो काय करतोय, मला ऑप्शन्स देतोय. ठीक आहे. तर मला लगेच ऑप्शन नकोय, माझ्याकडे सिंगल एंट्री असेल एक, तर सिस्टम काय करणार, एक एंट्री असाइन करून देणार. ठीक आहे. मी परत एकदा फ्रेश करतो याला. 2271 मटेरियल MA51 सो डिटरमाइन करायचा आहे मला. मी याला चेक करून घेतो. 2271 मटेरियल आहे माझं. प्लांट
9001, purchasing group 900, storage location is 02, quantity 10. व्हॅल्युएशन मी लगेच टाकत नाहीये, मी सोर्स ऑफ सप्लाय वरती जातोय. आता काय झालं, इथे माझा जो व्हेंडर होता PCB001 हा ऑटोमॅटिकली डिटरमाइन झालाय. आणि कशा थ्रू झालाय तो, इन्फो रेकॉर्ड. इथे इन्फो रेकॉर्डची फील्ड आहे, इन्फो रेकॉर्ड त्याला भेटला बॅकग्राऊंड मध्ये, त्याने सोर्स ऑटोमॅटिकली डिटरमाइन केला. ते का झालं, कारण आपण इथे सोर्स डिटर्मिनेशन ऍक्टिव्हेट केलं. ठीक आहे. आता इथे बऱ्याचशा केसेस आहेत. आपण बघितलं. ठीक आहे. तर आपण सोर्स डिटर्मिनेशन कुठे कुठे यूज करू शकतो. आता आपण जस्ट बघितलं ME51N परचेस रिक्वेशन क्रिएट करायचे असेल तिथे आपल्याला यूज करता येते. प्लॅनिंग रन आपण यूज करतो ज्यावेळेस MRP रन करतो. MD01, MD02, MD03. 1 तुझं प्लांट लेवलला, 2 तुझं बिल ऑफ मटेरियल, 3 सिंगल मटेरियल सिंगल लेवल. ठीक आहे. या तिघा केसेसमध्ये सुद्धा तू सोर्स डिटर्मिनेशन करू शकतो. प्लस ME56 इथे तुझा जो PR आहे, PR ला जर सोर्स असाइन करायचा आहे त्यासाठी हा सेपरेट ट्रान्झॅक्शन आहे. ज्यावेळेस तुझा PR बनवतो तू, पण तुझं सप्लाय सोर्स ऑफ सप्लाय असाइन नसतो, नॉर्मल असतो. अगोदर आपण जसं PR बनवायचो तिथे सोर्स ऑफ सप्लाय आपण अपडेट करत नव्हतो. त्या सिच्युएशन मध्ये नंतर आपल्याला जर सोर्स ऑफ सप्लाय असाइन करायचा आहे तर आपण ME56 यूज करतो. ठीक आहे. 57 पण सिमिलर आहे, असाइन करायचा आणि त्या PR ला प्रोसेस करायचं. ठीक आहे. 57 तसा आहे. ME25 परचेस ऑर्डर क्रिएट करायची, पण परचेस ऑर्डर साठी तुझा व्हेंडर अननोन असतो. त्या सिच्युएशन मध्ये आपण ME25 यूज करतो. आणि MD14, MD15 हे काय, तर हे तुझे आपण MRPच्या वेळेस बघितलं होतं. जर आपली जी प्लॅन ऑर्डर आहे तिला PR मध्ये कन्वर्ट करायची तर MD14 तुझी आय थिंक इंडिव्हिज्युअल कन्वर्जन होतं एका मटेरियल साठी. आणि MD15 तुझं काय म्हणतात त्याला, मल्टिपल मटेरियल साठी जर मल्टिपल प्लॅन ऑर्डर जर कन्वर्ट करायचं असेल तुला एका वेळेस तर MD15 आपण यूज करतो. MD14 सिंगल प्लॅन ऑर्डर साठी. पण शब्द आठवत नाही, काहीतरी शब्द आहे एसबी मध्ये. ठीक आहे. बट एनिवे एवढे टिकोड्स आहेत आपल्याकडे, याच्यामध्ये आपण सोर्स डिटर्मिनेशन करू शकतो. त्यानंतर हे सोर्स लिस्ट वगैरे, सोर्स लिस्ट बघू आपण. सोर्स लिस्ट बद्दलच बोललेलं असतं. सोर्स लिस्ट रिक्वायरमेंट. ठीक आहे. सोर्स लिस्ट हे बघितलं आपण. क्रिएट परचेस रिक्वेशन विदाउट सोर्स लिस्ट पण बघू. आणि त्यानंतर विथ सोर्स लिस्ट. अजून काय, मेंटेन सोर्स लिस्ट. कॉन्ट्रॅक्ट वगैरे. ठीक आहे. आता हे झालं. आता ह्या केसमध्ये काय की आपला इन्फो रेकॉर्ड अवेलेबल होता, त्याने इथे सोर्स असाइन करून दिला. ठीक. आता फॉर एक्झाम्पल मी एक कॉन्ट्रॅक्ट त्याच्यासाठी बनवतो या मटेरियलसाठी. ठीक आहे. तर माझ्याकडे काय होईल, एक इन्फो रेकॉर्ड पण राहणार आणि एक कॉन्ट्रॅक्ट पण राहणार. त्यावेळेस सिस्टम काय करते बघू आपण. तर कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी आपल्याकडे टी कोड इथेच बनवतो ME31K. सप्लायर होता PCB. आता एक मिनिट, दुसरा सप्लायर घेऊन 02 आहे का, 02 नाही का, 03.
समजेल आपण काय बनवलेलं आहे दुसरं. किंवा MFM1 मध्ये कंपनी कोड असते का, 1 मिनिट. Purchasing work 9000. कोण आहे किंग? ठीक आहे, मुंबई पुणे एकच प्रोसेस बनवलेलं आहे. एक नवीन सप्लायर बनवतो. साठी बीपी ग्रुपिंग कुठे येतं? बीपी ग्रुपिंग पण दिलेलं नाही का मी? एक वेंडर बनवतो पटकन. ऑर्गनायझेशन काय दिसतंय का? 900 सारखं. अरे हा पण काय चालत नाही फास्ट. प्रीमियम कॉस्ट 900 ओके. PCV002 फॉर एग्जाम्पल. ठीक आहे, नाव अंडर कंट्री US, रिजन कॅलिफोर्निया, इंग्लिश. व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही गरजेचं नाही मला. सेव. झाला. PCV002 झाला. याला परचेसिंग रोलला एक्सटेंड करून घेऊ. सप्लायर परचेसिंग 9000. ऑर्डर करेंसी USD. टर्म्स 000. त्यानंतर GRPS इन्व्हेस्टमेंट परचेसिंग ग्रुप स्टँडर्ड स्कीमा बरोबर आहे. कन्फर्मेशन कंट्रोल वगैरे ठीक आहे. पार्टनर फंक्शन आलेत का? बरोबर आहे. ठीक आहे, त्याला सेव. आणि आता बिलिंगसाठी अकाउंटिंग व्यू. कंपनी कोड, कंपनी स्विस कंपनी कोड 9000. ठीक आहे, रिकॉन्सिलेशन काय ना बाबा, तेच तर घेतलंय बरोबर. अरे यार,
एंट्री रिक्वायर्ड फिल्टर टाकतोय ना मी, फिल्टर आपण मेंटेन करतोय. बट जाऊ दे, आपला वेंडर तर आहे परचेसिंग ग्रुप मध्ये. मी याला आता कॉन्ट्रॅक्ट बनवतो. M31K सप्लायर 02. ठीक आहे. 01 साठी माझ्याकडे इन्फो रेकॉर्ड आहे, 02 साठी मी कॉन्ट्रॅक्ट बनवतोय. ॲग्रीमेंट टाईप MK 9001 स्टोरेज लोकेशन 0002 अरे SL02 परचेसिंग ग्रुप 900. ठीक आहे. व्हॅलिडिटी 9/2027. टार्गेट व्हॅल्यू इथे व्हॅलिडिटी पण करून ठेवली आहे. ओके. मटेरियल 2271 होता. ऑफिस चेअर. टार्गेट क्वांटिटी 3 लाख. नेट प्राइस 15 रुपये. नो शॉर्ट टेक्स्ट मेंटेन लँग्वेज पीएल मेंटेन मटेरियल. अरे मटेरियल तेच होतं ना. टू 70. रिकामी प्रॉब्लेम. मटेरियल मास्टरमध्ये शॉर्ट टेक्स्ट मेंटेन नाही, असं कसं झालं. शॉर्ट टेक्स्ट आहे. परचेसिंग 9001. चेंज होत नाही का. ठीक आहे. क्रिएट करून क्रिएट कॉन्ट्रॅक्ट. सिलेक्ट पण नाही करू देते का पण. रिमूव्ह जर केला मी. क्लोज पण नाही करू देत. 31K supplier already ended. शॉर्ट टेक्स्ट काय येत नाही. मटेरियल मास्टरचा काय प्रॉब्लेम झाला. ओके जाऊ दे. 2301 साठी आपल्याकडे इन्फो रेकॉर्ड सुद्धा आहे आणि शेड्युलिंग ॲग्रीमेंट पण किंवा कॉन्ट्रॅक्ट पण नसणार आहे. केस इन्फो रेकॉर्ड मला एकदा चेक करू दे फक्त आहे का नाही.
ओके, प्लांट लेवलवरती नाही आहे, पण परचेसिंग ऑर्डर लेवलवरती आपल्याकडे इन्फो रेकॉर्ड अवेलेबल आहे 640. चेंज करू शकतो का? प्लांट कवर येत नाही, प्लांट लेवलवरती मेंटेन करायला येतं. 15 एक नवीन बनवतो माझ्यासाठी, एक मिनिट. प्लांट लेवलवरती आता माझा प्लांट पण आला. सेम डिटेल्स टाकतो. कंडिशन्स 15 640 या दोघं लेवलवरती माझा मेंटेन झाला. आता जर मी इथे आहे माझ्याकडे ओपन नवीन PR बनवतो, ठीक आहे, आणि सोर्स डिटर्मिनेशन ऍक्टिव्ह करतो. मटेरियल काय होतं 2301 हेच होतं. मटेरियलचा टेक्स्ट काय येत नाही, 2301 क्वांटिटी 10 100 परचेस ग्रुप 900 डिलिव्हरी मेट होते, ठीक आहे. आता माझ्याकडे, ठीक आहे, इन्फो रेकॉर्ड सुद्धा अवेलेबल होता आणि शेड्युलिंग ॲग्रीमेंट सुद्धा अवेलेबल होता, ठीक आहे. तर सिस्टमने इन्फो रेकॉर्डला रिजेक्ट केलं आणि ॲग्रीमेंटला प्रायोरिटी दिली. असं काय केलं, ठीक आहे. इन्फो रेकॉर्डमध्ये पण माझ्याकडे हा वेंडर आहे लकीली, ठीक आहे. आपण दुसरा मेंटेन करू शकलो असतो, ठीक आहे. बट एनिवे इन्फो रेकॉर्ड ऑलरेडी क्रिएटेड आहे, किंवा होता का नव्हता काय मला पण लक्षात नाही, पण आपण एक इन्फो रेकॉर्ड आता मेंटेन केला, ठीक आहे. माझ्याकडे इन्फो रेकॉर्ड सुद्धा होता, इथे जर मी बघितलं, ठीक आहे. आता हा पहिला वेंडर हा जो आहे 5549 हा आपली शेड्युलिंग ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे, ठीक आहे. सिस्टमने कॉन्ट्रॅक्ट घेतला, इन्फो रेकॉर्ड सुद्धा होता. सिस्टम इथे वेगळा वेंडर असता किंवा इथे वेगळा वेंडर असता, ठीक आहे. आता आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली दोघा केसेसमध्ये एकच वेंडर आहे, ठीक आहे. जर वेगळ्या वेंडर असते तरी सिस्टमने काय केलं असतं, शेड्युलिंग ॲग्रीमेंट सिलेक्ट केलं असतं, ठीक आहे. तर आता शेड्युलिंग ॲग्रीमेंट केला, तर याचं रिझन काय, तर इथे कन्सेप्ट होतो प्रायोरिटीचा. सोर्स डिटर्मिनेशन प्रायोरिटी. तर प्रायोरिटीमध्ये सगळ्यात अगोदर प्रायोरिटी दिली जाते तुझी कोटा अरेंजमेंटला, ठीक आहे. कोटा अरेंजमेंट काय असतं ते आपण नंतर बघणार आहे, ठीक आहे. कोटा अरेंजमेंट नंतर सेकंड प्रायोरिटी दिली जाते तुला तुझी सोर्स लिस्टला. सोर्स लिस्ट नंतर तिसरी प्रायोरिटी असते तुझी आउटलाईन ॲग्रीमेंटला, आणि आउटलाईन ॲग्रीमेंट नंतर असते तुझी परचेसिंग इन्फो रेकॉर्ड्स. आता आपल्या केसमध्ये काय, ह्या दोघा गोष्टी नाही आहेत. आपण कोटा अरेंजमेंट मेंटेन केलेला नाही, आपण सोर्स लिस्ट मेंटेन केलेली नाही आहे. आपल्याकडे आउटलाईन ॲग्रीमेंट आहे, बरोबर. इथे आपण सिस्टममध्ये बघितलं, समजा इथे इथे आपल्याकडे एक आउटलाईन ॲग्रीमेंट आहे आणि एक इन्फो रेकॉर्ड आहे. मग सिस्टमने काय केलं, प्रायोरिटीनुसार इथे आपण अगोदर प्रायोरिटी कोणाला देतोय, इथे आपण आधी अरे यार काय करतोय सिस्टम, पण प्रायोरिटी आपली
आउटलाईन ॲग्रीमेंटला आहे. आउटलाईन ॲग्रीमेंटमध्ये प्रायोरिटी तुझी एकतर कॉन्ट्रॅक्ट असणार किंवा शेड्युलिंग ॲग्रीमेंट असणार. या दोघांपैकी जी कुठली गोष्ट असणार आहे त्याला तो आधी प्राधान्य देतो, नंतर तो बघतो की आपल्याकडे पर्चेसिंग फरक आहे की नाही. आता त्याला या दोघांपैकी एक भेटला, कॉन्ट्रॅक्ट किंवा शेड्युलिंग ॲग्रीमेंट भेटलेला आहे. सिस्टमने तो इथे असाइन करून दिला. ठीक आहे. आणि 15 रुपये तिथे प्राईज होती. जे काही कंडिशन्स वगैरे अप्लाय असतील त्याच्या हिशोबाने $12.75 हे तुझे अप्लाय झाले. आणि याला मी नॉर्मली सेव्ह करू शकतो. ठीक आहे. हा होता तुझा सोर्स डिटर्मिनेशन. ज्या केसमध्ये आपल्याकडे इन्फो रेकॉर्ड पण आहे किंवा मल्टिपल सोर्सेस ऑफ सप्लाय अवेलेबल आहेत, त्यामध्ये सिस्टम कशी बिहेव करते. आता किती वेळ आहे आपल्याकडे वेळ. ठीक आहे. तर आता सोर्स लिस्ट बघू. आता जी सोर्स लिस्ट आहे ही सोर्स लिस्ट तुझी प्लांट स्पेसिफिक असते. ठीक आहे. म्हणजे मटेरियल प्लस प्लांटचं कॉम्बिनेशन असेल. फॉर एक्झाम्पल मटेरियल XYZ ला जर तुला प्लांट 9001 साठी प्रोक्युअर करायचं आहे, ठीक आहे, तर ह्या प्लांट स्पेसिफिक प्राइसिंग तुला मेंटेन करता येते किंवा कंडिशन मेंटेन करता येते की ह्याच प्लांटमधून मला मटेरियल बाय करायचं आहे, तर याचे कोणकोणते सोर्सेस ॲप्लिकेबल असतील. ठीक आहे. आता ह्या सोर्सेसमध्ये तुझा व्हेंडर पण होऊ शकतो, त्यानंतर तुझा शेड्युलिंग ॲग्रीमेंट पण असू शकते. ठीक आहे. किंवा कॉन्ट्रॅक्ट असू शकतो. ठीक आहे. या गोष्टी तुझ्या पर्टिक्युलर प्लांट स्पेसिफिक असणार आहे. सिमिलरली मी जर म्हणालो की सेम मटेरियल XYZ मला प्लांट 9002 मध्ये बाय करायचा आहे. ठीक आहे. तर 2 मध्ये जर बाय करायचा आहे तर 2 साठी माझा एखादा व्हेंडर फिक्स आहे का. ठीक आहे. तर 2 साठी माझी एखादी शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे का किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट आहे का. त्या गोष्टी मी जी लिस्ट आहे माझी सोर्सेस ऑफ सप्लायची लिस्ट फॉर अ मटेरियल स्पेसिफिक टू दी गिवन प्लांट. ठीक आहे. इथे काय म्हणता येईल, लिस्ट ऑफ सोर्सेस ऑफ सप्लाय फॉर अ गिवन मटेरियल फॉर अ गिवन प्लांट. ठीक आहे. ही जी लिस्ट आहे ही तुझी प्लांट स्पेसिफिक असते. आता ह्याच्या लिस्टमध्ये आता काय काय गोष्टी आहेत. ठीक आहे. इथे सोर्स लिस्ट बघितली तर एक मटेरियल असणार तुझं, कोणत्या प्लांटसाठी ॲप्लिकेबल होते प्लांट असणार आहे. इथे तुझे वेगवेगळे व्हेंडर्स असणार आहेत ह्या मटेरियलसाठी ह्या प्लांटमध्ये कोणकोणत्या व्हेंडर मार्फत तू मटेरियल बाय करू शकतो ती पूर्ण इथे लिस्ट असणार आहे. त्या लिस्ट सोबत तुझ्याकडे एखादा कॉन्ट्रॅक्ट आहे का. माझ्याकडे व्हेंडर 1000 आहे. हा कशा अगेन्स्ट आहे, कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट मी बनवलेला आहे. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे. सिमिलरली हा एक दुसरा कॉन्ट्रॅक्ट आहे माझ्याकडे किंवा ही शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे. 4712 शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे. याच्यासाठी माझा व्हेंडर कुठला आहे, 1050 आहे. एक इंडिव्हिज्युअल माझ्याकडे व्हेंडर आहे, हा एक दुसरा इंडिव्हिज्युअल माझ्याकडे व्हेंडर आहे. ठीक आहे. अशी मी एक लिस्ट बनवली आहे. मला माहिती आहे या प्लांटमध्ये या 4 लोकांकडून मी बाय करू शकतो. याच्यासोबत मला एखादा व्हेंडर, मला माहिती आहे की माझा हा व्हेंडर चांगला आहे, मला हा व्यवस्थित डिलिव्हरी देतोय, क्वालिटी वगैरे देतोय, तर मला बाकीच्या 3 व्हेंडर्सशी घेणं देणं नाही. मला त्याच्याकडूनच घ्यायचं आहे, 1000 कडूनच घ्यायचं आहे. तर मी काय करणार, एक माझ्याकडे फिक्स इंडिकेटर आहे, ते फिक्स इंडिकेटर मी ते मार्क करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेसही माझा PR बनणार तर प्रत्येक वेळेस माझा हाच व्हेंडर ह्याच कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट सेव्ह होणार. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, इथे बघशील तर व्हॅलिड प्रमाणे व्हॅलिड डेट असते. म्हणजे ह्या सोर्स लिस्टला व्हॅलिडिटी आहे, जशी कॉन्ट्रॅक्टला व्हॅलिडिटी असते. ठीक आहे. इन्फो रेकॉर्डमध्ये व्हॅलिडिटी असते. सिमिलरली सोर्स लिस्टमध्ये सुद्धा व्हॅलिडिटी असते.
मग आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये इथे आपण इथे म्हणू शकतो फॉर व्हॅलिड इंटरवल. जो काय आपला टाइम पिरियड आपण इथे फिक्स केलेला असणार आहे तेवढ्या पिरियड साठी आपला तेवढी जी लिस्ट आहे ती आपण मेंटेन करू शकतो. परत जर तुला एखादा वेंडर ब्लॉक करायचा आहे, एखादा हा शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे फॉर एक्झाम्पल, शेड्युलिंग ॲग्रीमेंटच्या अगेन्स्ट हा वेंडर आहे, याला मला ब्लॉक करायचं आहे, मी याला ब्लॉक करू शकतो. माझ्याकडे हा ब्लॉकचा इंडिकेटर आहे. परत MRP रिलेव्हंट, जर मला MRP रन करायची आणि MRP रन केल्यानंतर ऑटोमॅटिकली माझ्या PR ला सोर्स ऑफ सप्लाय असाइन व्हायला पाहिजे, वेंडर असाइन व्हायला पाहिजे, त्या केसमध्ये मी MRP रिलेव्हंट इंडिकेटर सेट करू शकतो. ठीक आहे. आता त्या अगोदर माझी रिक्वायरमेंट आहे की मला हे मटेरियल सोर्स लिस्टनेच बाय करायचं, त्याच्यासाठी मला सोर्स लिस्ट पाहिजेच. तर माझ्याकडे एक कॉन्फिगरेशन असतं. त्यासाठी महत्वाचा पॅरामीटर काय, तर मटेरियल कॉन्ट्रॅक्ट मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. 02 2301 याच्या परचेसिंग व्ह्यू मध्ये 9001 प्लांट साठी बाय करतोय मी SL02 मध्ये. ठीक आहे. इथे खाली जर आलो परचेसिंग व्ह्यू मध्ये, परचेसिंग इथे माझ्याकडे सोर्स लिस्ट आहे, हा चेकबॉक्स आहे. हा चेकबॉक्स मी ज्यावेळेस सिलेक्ट करतो त्यावेळेस मी सांगतो युजरला की हा जो मटेरियल आहे मला सोर्स लिस्ट थ्रूच घ्यायचा आहे. सोर्स लिस्ट स्पेसिफिक आहे, जर याची सोर्स लिस्ट नसेल तर मी याला बाय करू नाही शकत. ठीक आहे. इथे काय सांगतो, जर मला इन्फॉर्मेशन पाहिजे आपण कशाची पण, त्याला आपण F1 प्रेस करू शकतो. F1 प्रेस केल्यानंतर तो इन्फॉर्मेशन देतो. तो काय म्हणतोय, specifies that source list must have been maintained in the case of external procurement for certain plant. मला ह्या प्लांटसाठी इथे प्लांट हा जो व्ह्यू आहे परचेसिंग व्ह्यू हा तुझा प्लांट स्पेसिफिक आहे, हा कुठे मेंटेन केला आहे 9001 साठी. जर मला हे मटेरियल 2301 हे मटेरियल 9001 प्लांट मध्ये बाय करायचं एक्सटर्नली, तर मला मी जर सोर्स लिस्ट चेक केली असेल तर मला याची सोर्स लिस्ट मेंटेन करावीच लागेल. आता मी हा चेंज करतो फॉर एक्झाम्पल, याला मी सेव्ह करतो. ठीक आहे. आणि जर मी आता याचा PO काढतो ME21M, मटेरियल 2301 प्लांट 9001 क्वांटिटी 100. काय म्हणतोय का, मटेरियल 2301 नॉट इन्क्लुडेड इन सोर्स लिस्ट डिस्पाइट सोर्स लिस्ट रिक्वायरमेंट. मी मटेरियल मास्टर मध्ये काय म्हटलंय की मला हे मटेरियल सोर्स लिस्टने बाय करायचं, मला सोर्स लिस्ट मेंटेन करायची, पण मी मेंटेन केली आहे का, नाही केली आहे, तर तो मला एरर देणार आहे. मी किती ट्राय केला तर हा PO सेव्ह नाही होणार. ठीक आहे. तर मटेरियल मास्टर मध्ये तो पॅरामीटर आपण चेक करू शकतो. ज्यावेळेस बिझनेस म्हणे, ज्यावेळेस आपली कंपनी म्हणते की मला सोर्स लिस्ट मेंटेनच करायची या मटेरियलसाठी, सिस्टम नाही सॉरी बिझनेस डिसाईड करतो असे कोणकोणते मटेरियल ज्याला सोर्स लिस्ट पाहिजे. ठीक आहे. त्या हिशोबाने मग ते एकतर मटेरियल ग्रुपच्या बेसिसवरती असतील, मटेरियल टाईपच्या बेसिसवरती असतील, ते बिझनेसचा डिसिजन आहे काय करायचं काय. तर आता आपल्याला सोर्स लिस्ट मेंटेन करायची, तर मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे टी कोड आहे MI01 सॉरी MI01 नाही ME01. ठीक आहे. ME01 सोर्स लिस्ट मेंटेन करण्यासाठी. आता तुला मेंटेन करायची
म्हणजे सॉरी क्रिएट करायची आहे किंवा चेंज करायची आहे तर एकाच कोड मध्ये होतं ME01 मध्येच. ठीक आहे. इथे काय पॅरामीटर तुझ्याकडे मटेरियल आणि प्लांट. म्हणजे ही जी सोर्सेस आहे ते एका पर्टिक्युलर प्लान स्पेसिफिक तू मेंटेन करू शकतो. इथे मी गेलो फॉर एक्झाम्पल, इथे माझ्याकडे पहिली गोष्ट व्हॅलिड कधीपासून मला ही सोर्सेस व्हॅलिड पाहिजे. मी आजची डेट घेतली आणि फॉर एक्झाम्पल 30 तारखेपर्यंत माझे सोर्सेस व्हॅलिड पाहिजे. सप्लायर मी घेतला PCB001 साठी, ज्याच्यासाठी माझा इन्फोरेकॉर्ड अवेलेबल आहे तो मी घेतला. ठीक आहे. कोणत्या परचेस ऑर्गमध्ये 9000. प्रोक्युरमेंट प्लांट तोच आहे आपला. ठीक आहे. ही एंट्री माझी अपडेट झाली. याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकतो, व्हॅलिडिटी एक नवीन देऊ शकतो. आणि पुढच्या 20 तारखेपर्यंत ऑर्डर ॲग्रीमेंट. ठीक आहे. ॲग्रीमेंटमध्ये जर माझा कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर तो मी इथे एंटर करू शकतो. आपण कॉन्टॅक्ट काय बनवला होता, आणि कॉन्टॅक्ट बनवला होता ना आपण आता जस्ट. वर्क 9000 साठी आपण बनवलं. ओके. पर ॲसेट आहे ना, ॲसेट नाही पाहिजे मला. सप्लायर PCB001. MK हा एक आहे. ठीक आहे. OT दुसऱ्या मीटरसाठी आहे. जस्ट बनवला PCB02 साठी बनवला का आपण. कॉन्ट्रॅक्ट काय बनवला आपण याच्यासाठी बनवला ना कॉन्ट्रॅक्ट. आता जस्ट काहीतरी बनवलं होतं आपण, कसं पण चालत नाही. PR बनवली. PR मध्ये कॉन्ट्रॅक्ट आला होता. बनवतात PR कॉन्टॅक्ट येऊन जाईल लगेच आपल्या समोर. क्रिएट 2301 2200 99,001 900 automation. Not possible to assign source of supply. कसं काय याच्यासाठीच बनवलं होतं ना आपण आता.
ही ॲग्रीमेंट आहे आपली, ठीक आहे, 49. तर मी ती ॲग्रीमेंट इथे मेंटेन करू शकतो. ओके, आयटम सुद्धा, आयटम माझा किती होता, 10 होता, 10 टाकला मी. व्हॅलिडिटी ऑफ रेकॉर्ड आउटसाइड व्हॅलिडिटी पिरियड ऑफ ॲग्रीमेंट, ठीक आहे. आउटसाइड म्हणून तो ॲक्सेप्ट करत नाही. 16 तारखेला आपण बनवलेला आहे, 16 पासून तो ॲक्सेप्ट करणार, ठीक आहे. तर इथे मी सोर्स लिस्ट मेंटेन केली. एक मला या सप्लायरसाठी एक इन्फो रेकॉर्डच्या बेसवरती मी सप्लायर मेंटेन केला आणि एक ॲग्रीमेंट ठेवला. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे इथे हा प्लांट आहे. जर मला प्लांटकडून प्रोक्युअर करायचं असेल तर मी इथे प्लांटसुद्धा एंटर करू शकतो, एक सेपरेट एंटिटी, ठीक आहे. मला एक्सटर्नलाइज करायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर मी याला सेव्ह करतो. आता ज्यावेळेस मी मी नवीन PR बनवतो, टेस्ट PR सोर्स लिस्ट, सोर्स डिटर्मिनेशन चेक केलं, 2301 मटेरियल आहे, क्वांटिटी 120, प्लांट 9001, परचेसिंग ग्रुप 900, नॉट पॉसिबल टू असाइन का म्हणतोय, आत्ता आपलं सक्सेसफुल झालं. पण नाही केलं ना, अरे यार आता प्रॉपर काम करतो का. काही होतं, वॉर्निंग देतोय तो फक्त. नाही ना, आपण ती विंडो क्लोज केली होती ना, आपण सोर्स लिस्ट सेव्ह केली होती का, सेव्ह केली आहे दिसते आपण. सिस्टम पण खूप स्लो चालू आहे. इश्यू तर कुठेच येत नाही, असाइनमेंट का होत नाही. check all source records are okay. Items source list changed. परत एक काम करतो, सिस्टमला मी क्लोज करून बघतो. आपण रेकॉर्डिंग केली, याला परत क्रिएट करतो. नाही तर मग इथे जो महत्वाची गोष्ट आहे ना ती राहिली आपली. मटेरियल 2301, प्लांट 9001, क्वांटिटी 100 900, ठीक आहे. आता इथे सोर्स ऑफ सप्लाय मध्ये आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं,
की आपल्याकडे शेड्यूलिंग ॲग्रीमेंट होता आणि वेंडर होता. सिस्टमने शेड्यूलिंग ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट होता तो इथे असाइन करून दिला होता. आता त्याने असाइन का नाही केला? आता का नसेल केला? सगळ्यात अगोदर आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये इन्फो असाइन झाला होता. ठीक आहे. दुसऱ्यांदा आपण सेम एक्झाम्पल घेतलं त्यावेळेस शेड्यूलिंग ॲग्रीमेंट असाइन झाला होता. आता दोघांपैकी एक पण असाइन नाही झाला, पण त्याने मला दाखवलं की माझ्याकडे काय काय ऑप्शन अवेलेबल आहे. दोन्ही मेंटेन केलं. तर इथे काय ते आपण म्हणालो प्रायोरिटी. ठीक आहे. ठीक आहे दादा. इथे शो डिटर्मिनेशनची प्रायोरिटी असते. सगळ्यात खाली परचेसिंग इन्फो रेकॉर्ड आहे, त्याच्यानंतर शेड्यूलिंग ॲग्रीमेंट असते, त्याच्या अगोदर असं तुझी सोर्स लिस्ट. आता सिस्टमकडे सोर्स लिस्ट आहे. ठीक आहे. मग सिस्टम खाली जाणार आहे का ऑटोमॅटिक डिटर्माइन करायला? नाही, कारण सिस्टम बघते माझ्या सोर्स लिस्टमध्ये काय काय. सोर्स लिस्टमध्ये जर वेगळे वेंडर असले तर तो वेंडर सुद्धा मी मेंटेन करू शकतो. ठीक आहे. तर आता सोर्स लिस्ट आहे, सिस्टमने आता मला सोर्स लिस्ट दाखवली टेबल. मग मी डिसाईड करणार आता की मला ह्या PR मध्ये कोणता वेंडर पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मला याच्या स्पेसिफिक इन्फो रेकॉर्ड स्पेसिफिक जायचं आहे, तर मी अरे काय घेतला त्याने सोर्स लिस्ट मध्ये पण त्याने असाइन सोर्स ऑफ सप्लाय प्रेझेंटर डॉक्युमेंट नंबर आयटम होतोय का नाही. कुठे हा तो घेतला त्याने तिथे तोच सप्लाय सोर्स असाइन करता येतो. दोघांमध्ये जो प्रायोरिटी हायर आहे सोर्स लिस्ट मध्ये सुद्धा, कारण हायर प्रायोरिटी याची आहे ना आपली कॉन्ट्रॅक्ट किंवा शेड्यूलिंग ॲग्रीमेंटची, त्याच्यामुळे तो बाय डिफॉल्ट ॲग्रीमेंट सिलेक्ट करतोय. ठीक आहे. बट एनिवे त्याने काय केलं, प्रायोरिटी आपल्याला हा जर घेतला तर तो त्याला घेऊन तिकडे जातो. प्राइस सिम्युलेशन मध्ये तो फक्त दाखवतो आपल्याला कोणाची किंमत बेटर आहे, पण तो ऍक्च्युली ते सिलेक्ट करू द्यायला पाहिजे होता त्याने आपल्याला. तिकडे तो नंबर काढावा लागेल. काढू शकतो आपण. ओपनच होतोय तो, असाइनचा ऑप्शन देत नाही. असाइनमेंटचा ऑप्शनच नाही याला मी घेतलं. ठीक आहे. आता त्याने आपल्याला इन्फो रेकॉर्ड सिलेक्ट करू दिला. हे काढल्यानंतर तो बरोबर तिथे तो प्रॉब्लेम येत होता. ऑटोमॅटिक त्याने डिटर्माइन केला. ऑटोमॅटिक डिटर्माइन वाला आपण न घेता आपल्याला जो घ्यायचा इन्फो रेकॉर्ड घ्यायचा, तर आपण इन्फो रेकॉर्ड स्पेसिफिक सप्लायर सिलेक्ट करू शकतो. तर हे झालं तुझं सोर्स लिस्ट. आता याच सोर्स लिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल माझ्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत. इथे मटेरियल होतं प्लांट 1001. इथे जर मला वेगळा वेंडरला फिक्स वेंडर असाइन करायचा एका व्हॅलिडिटी पिरियडसाठी 30 तारखेपर्यंत CV002. ठीक आहे. याला कॉजेस ऑफ 9000. इन्फो रेकॉर्ड अवेलेबल नाही आहे. इन्फो रेकॉर्ड क्रिएट करून घेतो मी.
इथे 18 रुपये फॉर एक्झाम्पल, स्टँडर्ड भाव कंडिशन 18 रुपये सेल. ओके, रिफ्रेश करावं लागेल मला. 01 इथे मी नवीन व्हॅलिडिटी टाकतो. तारखेपर्यंत मला PCV002 पाहिजे. माझ्या लिस्टमध्ये मी दुसरा वेंडर ॲड करतोय. ठीक आहे, परचेस वर्क 9000. आणि इथे काय माझ्याकडे फिक्स इंडिकेटर आहे. फिक्स इंडिकेटर ज्यावेळेस मी करतोय त्यावेळेस मी काय सांगतोय की माझ्याकडे लिस्ट तर मोठी आहे, पण मला ह्या लिस्टपैकी हा जो वेंडर आहे PCV002 हा मला फिक्स पाहिजे. कधीपर्यंत? 16 तारखेपासून 30 तारखेपर्यंत जे पण माझे PR निघतील त्याच्यामध्ये माझा हाच वेंडर ऑटोमॅटिकली असायला पाहिजे, तोच असायला पाहिजे, फिक्स पाहिजे. तर मी ते फिक्स मार्क केला. चेंज झाली सेल्स. त्याच्यानंतर नवीन नवीन परचेस रिक्वेशन आपण क्रिएट करू. याला सोर्स रिटर्न मशीन सिलेक्ट करतो. 2301 क्वांटिटी 100 प्लांट 9001. ठीक आहे, आता काय आलं PCV002 हा आला, त्याचा इन्फो रेकॉर्ड हा आला. आणि हाच का आला तर आपण त्याला फिक्स केलंय. ठीक आहे, सिमिलरली मला जर हा वेंडर ब्लॉक करायचा असेल तर मी काय करणार, माझा हा ही सोर्स लिस्ट आहे, इथे मी याला ब्लॉक करू शकतो. पण ॲट अ टाइम दोघं करू शकतो का मी? व्हायला तर नाही पाहिजे, आणि तो करू पण नाही देणार. ठीक आहे, तो करू पण देत नाही. प्लीज सिलेक्ट आयदर ब्लॉक और फिक्स्ड. ठीक आहे, दोघांपैकी एकच मी सिलेक्ट करू शकतो. आता याला पण मी अनचेक करतो. त्यानंतर एक दुसरं कॉन्ट्रॅक्ट बनवून बघतो मी, तरी एकदा ट्राय करतो. शॉर्ट टेक्स्ट मटेरियल लँग्वेज PL मटेरियल मास्टर डेटाचा काहीतरी घोळ झालेला आहे. एकदा बघू याला काय डेटा PL कोणती लँग्वेज आहे काय म्हणतात, सिलेक्ट करून वेगवेगळे सिनॅरिओ टेस्ट नाही करतात त्याच्यामुळे. ओके, टार्गेट क्वांटिटी 18 रुपये किंमत आली याची.
tax code is 0. Release indicator आहे का? Not subject to release. त्याला save. 41 माझा कॉन्ट्रॅक्ट क्रिएट झाला. आता हा कॉन्ट्रॅक्ट डिस्प्ले 41 सोर्स लिस्ट कुठे आहे माझी? या सोर्स लिस्ट मध्ये मी इथे कॉन्ट्रॅक्ट टाकतो. बनवला कोणासाठी? 000. PCV 002 व्हॅलिडिटी आजपासून कॉन्ट्रॅक्टची व्हॅलिडिटी वेगळी राहते. ठीक आहे, पण माझ्या सोर्स लिस्टची व्हॅलिडिटी वेगळी राहू शकते. मी फॉर एक्झाम्पल याला 14 तारखेपर्यंत घेतला. परचेस आहे 9000 आणि सॉरी लाईन आयटम राहून जातो माझा 10 डज नॉट एक्झिस्ट. काय 20 आता सेव्ह. आता जर मला कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट हा फोटो माझा कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट PCV 02 जर मला पाहिजे तर मी त्याला इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, किंवा जर मला याला ब्लॉक करायचा तर मी याला ब्लॉक करू शकतो. त्या सिच्युएशन मध्ये फॉर एक्झाम्पल मी आता हा PCV 01 घ्यायचा आहे, मला याला फिक्स करायचं आहे. PCV 02 ला मला ब्लॉक करायचं आहे. ठीक आहे, आणि हा PCV 01 चा इन्फो रेकॉर्डचा अगेन्स्ट आहे. मी आता जातो परत क्रिएट परचेस रिक्वेशन आणि सोर्स डिटर्मिनेशन 2301 9001 माझा PCV 01 आला का? कारण याला फिक्स केलाय. PCV 02 ला मी ब्लॉक केलाय आणि तो माझ्याकडे इन्फो रेकॉर्ड सुद्धा होता आणि ॲग्रीमेंट पण होता, पण माझा इन्फो रेकॉर्ड सिलेक्ट झाला. ठीक आहे, तर हा तर हे असे दोन इंडिकेटर आहेत, फिक्स आणि काय म्हणतात ब्लॉक. आता तिसरं इंडिकेटर जे आहे आपल्याकडे मेंटेन सोर्स लिस्ट, त्याला काढतो मी. मला इथे हा एक इंडिकेटर आहे MRP सॉरी मटेरियल प्लॅनिंग. ठीक आहे, MRP रिलेव्हंट इंडिकेटर. फॉर एक्झाम्पल हा माझा कॉन्ट्रॅक्ट आहे, हा पण माझा कॉन्ट्रॅक्ट किंवा शेड्यूलिंग ॲग्रीमेंट असणार आहे. ठीक आहे, याला जर मला MRP रन केल्यानंतर ऑटोमॅटिकली असाइन करायचं आहे, तर इथे काय करणार मी? इथे माझ्याकडे दोन ऑप्शन असतात, तीन ऑप्शन सॉरी. सोर्स लिस्ट रेकॉर्ड नॉट रिलेव्हंट टू MRP म्हणजे तो ब्लँक असेल तर MRP मध्ये कन्सिडर नाही होणार. रेकॉर्ड रिलेव्हंट टू MRP आणि रेकॉर्ड रिलेव्हंट टू MRP शेड्यूल लाईन जनरेटेड ऑटोमॅटिकली. जर शेड्यूल लाईन मला ऑटोमॅटिकली जनरेट करायच्या असतील तर मी हा ऑप्शन घेणार आणि फक्त नॉर्मली व्हेंडर असाइन करायचा आहे. ठीक आहे, तर हा घेणार मी. फॉर एक्झाम्पल एक घेतला, कॉन्ट्रॅक्ट होता ना 41. ठीक, ओके. MRP घेऊ, त्याचा मेंटेन नाही केलेला आपण. MM02 01 2301 MRP1 MRP2 3 4 एक्स्ट्रा नको आहे मला काही. 9001 02 तर इथे MRP टाईप फॉर एक्झाम्पल
शेड्यूल लाईन जर करायची तर पीडीच होता ना आपला एनडी एक आहे तुझा व्हीबी कुठे गेला रिऑर्डर पॉईंट व्हीबी आणि पीडी कुठे ब्रॉडकास्ट कन्व्हर्शन आपण दुसरा कोणता ट्राय केला होता आपण व्हीबी बघितला होता आणि एमआरपी बेस्ट कोणता बघितला होता आपण पीडीच होता आय गेस ठीक आहे पीडी घेतो पण पीडीसाठी शेड्यूल मेंटेन करावं लागेल व्हीपी घेतो सॉरी ठीक आहे व्हीपी घेतो रिऑर्डर पॉईंट ठेवतो मी 5000 आणि इथे फिक्स स्लॉट घेतो फिक्स ऑर्डर क्वांटिटी ऑर्डर पॉईंट एमआरपी कंट्रोलर काय आहे जो लॉट साइज फिक्स लॉट साइज फिक्स लॉट मी फॉर एक्झाम्पल 1000 घेतो तर त्याला या गोष्टी नाही केल्या तरी चालेल एफ म्हणजे माझा एक्सटर्नल प्रोक्युरमेंट आहे ठीक आहे and every time 1 day आता माझं एमआरपी रिलेव्हंट सेव्ह झाला 5000चा रिऑर्डर पॉईंट आहे सोर्स लिस्टमध्ये एमआरपी रिलेव्हंट मेंटेन केले ठीक आहे माझी फिक्स लॉट क्वांटिटी आहे 1000ची क्वांटिटी माझी पाहिजे आता ज्या वेळेस मी रन करतो एमआरपी MD03 2301 display result prior saving ठीक आहे आता बघ इथे शेड्यूल लाईन क्रिएट झाला माझ्या ठीक आहे माझी रिक्वायरमेंट कितीची होती 5000ची अवेलेबल स्टॉक माझ्याकडे 1000 आहे ठीक आहे शेड्यूल लाईन माझी 5000ची आली कशाच्या अगेन्स्ट हा 49 आय गेस शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे आपण ॲग्रीमेंट मेंटेन केला आहे 27 100 याच्यासाठी केला आहे आणि हा जो आपला होता एक मिनिट 41 याच्या अगेन्स्ट होता मी एक काम करतो इथे शेड्यूल लाईन जनरेटेड ऑटोमॅटिकली करतो त्याने काय केलं आहे ॲक्च्युली शेड्यूलिंग पर्पज कॉन्टॅक्ट आहे याला मी 49 माझा शेड्यूलिंग ॲग्रीमेंट आहे याला मी मेंटेन करू शकतो PCV001ला त्याला शेड्यूल मेंटेन आय गेस परत रन करतो तो झाला कसे फिक्स आपण ठेवली होती 1000ची का नाही होते 1000 अवेलेबल आहे याचा शेड्यूल मेंटेन आहे गेस 49चा तर सिस्टम काय करते याचा शेड्यूलच्या हिशोबाने डिस्प्ले करते ME33L 49 शेड्यूल
ओके, हा इथे शेड्यूल आहे. 5,000, 6,000, 4,000, परत 5,000, 19 वीक, 17 वीक, वीक वाईज या. ठीक आहे, तर वीक वाईज हा शेड्यूल आपण इथे मेंटेन केलेला आहे. ज्यावेळेस आपण MRP रन करतोय इथे, ठीक आहे, MRP रन मध्ये तो जो आपण शेड्यूल मेंटेन केलाय त्या हिशोबाने शेड्यूलिंग लाईन जनरेट करतोय. आपला हा जो प्लांट आहे PCV001, या PCV001 साठी तो शेड्यूल क्रिएट करतोय. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण सोर्स लिस्ट मध्ये हे इंडिकेटर मेंटेन करतो इथे, ठीक आहे, त्यावेळेस तो लाईन्स ऑटोमॅटिकली शेड्युलिंग साठी क्रिएट करून देणार आहे. तर ह्या 3 गोष्टी होत्या. याच्या व्यतिरिक्त फॉर एक्झाम्पल मी हा व्हेंडर काढला, इथे सगळे व्हेंडर काढले आणि याला सेव्ह केला. कुठलं ॲग्रीमेंट पण काढतो. डिलीट केलं. ठीक आहे, प्लांट एंटर करतो 9001 आणि 9001. ठीक आहे, डेट तर इन सेमच आहे ना माझी. डिलीट. आता सिस्टम काय करणार, माझा सप्लायर नाही, ठीक आहे, पण मला हा सेव्ह करू देतोय बघ. तर आता सिस्टम काय करणार, प्लॅन घेतलाय, ठीक आहे, पण आपण एक्सटर्नली प्रोक्युअर करतोय. ज्यावेळेस एक्सटर्नली प्रोक्युअर करतोय या लिस्टमध्ये आपला सप्लायर मेंटेन नाही आहे. ठीक आहे, जर सप्लायर मेंटेन नसेल तर आपण इनडायरेक्टली सिस्टमला असं सांगतोय की ह्या पिरियडमध्ये 16 तारखेपासून 30 तारखेपर्यंत माझा एक पण सप्लायर नाही आहे, तर ह्या पिरियडमध्ये माझ्या PR ला असाइन व्हायला नाही पाहिजे एखादा सोर्स ऑफ सप्लाय. ठीक आहे, याला सेव्ह केला. आणि 51 information 23 quantity for example 100 9001. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण 9001 प्लॅन टाकत होतो सिस्टम ऑटोमॅटिकली सोर्स ऑफ सप्लाय असाइन करत होती. आता आपण सगळ्या डिटेल्स ज्या गोष्टी मॅन्डेटरी होत्या, मिनिमम पाहिजे होत्या, त्या आपण मेंटेन केल्या, पण आपला सोर्स ऑफ सप्लाय असाइन झालेला नाही. ठीक आहे, का झालेलं नाही, कारण आता ही जी डिलिव्हरी डेट आहे ती आपल्या ह्या पिरियडमध्ये येते 16 ते 30 पर्यंत येते. ठीक आहे, आपण या रेंजमध्ये PR बनवतोय, त्याच्यामुळे इथे तुझा सोर्स ऑफ सप्लाय असाइन होणार नाही. का सांगतोय, नॉट पॉसिबल टू असाइन अ सोर्स ऑफ सप्लाय. ठीक आहे, ज्यावेळेस मी तिथे व्हेंडर वगैरे अपडेट करणार त्यावेळेस तो असाइन करणार. आता मी यालाच परत चेंज करतो, ॲग्रीमेंट घेतो फॉर एक्झाम्पल 41 चा आयटम 20 होता. आता जर मी याला असाइन करतो तर आता त्याने मला दाखवलं. आता ॲग्रीमेंट माझा तो येऊन गेला, कॉन्ट्रॅक्ट येऊन गेला. ठीक आहे, या गोष्टी होत्या. या व्यतिरिक्त आय थिंक सगळं कव्हर केलंय मी.
फिक्स बघितलं, ब्लॉक MRP रिलेव्हंट बघितला, कॉन्ट्रॅक्ट वेंडर वगैरे बघितले. सोर्स लिस्ट मध्ये काय काय करू शकतो आपण, एखादा वेंडर फिक्स करू शकतो, एखादा वेंडर ब्लॉक करू शकतो, मल्टिपल वेंडर ब्लॉक करू शकतो. प्लॅनिंग रन मध्ये MRP रिलेव्हंट आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर सप्लिमेंटिंग सोर्स डिटर्मिनेशन, कोटा अरेंजमेंट रिलेव्हंट सुद्धा आपण इथे टाकू शकतो. आपण नंतर बघणार आहे एनिवे. इथे महत्वाच्या गोष्टी काय, तुला व्हॅलिडिटी पिरियड असते, जी व्हॅलिडिटी असेल त्या व्हॅलिडिटीमध्येच तू जे काही आपले सप्लाय सोर्सेस मेंटेन केले ते ऍप्लिकेबल आहेत. त्याच्या बाहेर जर तू केला, त्याच्या बाहेर नाही करता येणार. ठीक आहे, हे एकदा तू मॅन्युअली एकदा ट्राय करून बघ, डेट वगैरे ते बाहेर टाकून बघ. ठीक आहे, फिक्स सोर्स बघितला आपण. प्रोक्युरमेंट प्लांट, ज्यावेळेस आपण दुसऱ्या प्लांट कडून घ्यायचं आपल्याला, त्यावेळेस प्रोक्युरमेंट प्लांट आपण तिथे टाकू शकतो. काय म्हणतो, if the material is to be procured from another plant, enter the plant number in PPI procurement plant field and do not enter any supplier number and contact number. The plant is only determined as a part of source determination for a purchase requisition from with the item type U, stock transfer. ज्यावेळेस इथे हा जर मी फॉर एक्झाम्पल यू घेतला, स्टॉक ट्रान्सफर, ठीक आहे, आणि हा जो प्लांट आहे, सॉरी तो नाही, इथे सोर्स लिस्ट, इथे मी सप्लायर टाकत नाहीये. ठीक आहे, सप्लायरच्या ऐवजी काय टाकतोय, एक प्लान टाकतोय, प्रोक्युरमेंट प्लान. फॉर एक्झाम्पल मला 9002 कडून घ्यायचंय. ठीक आहे, किंवा कॉन्ट्रॅक्ट टाकणार नाही, अग्रीमेंट टाकणार नाही, फक्त प्लान टाकणार, वेंडर सुद्धा टाकणार नाही, आणि मी याला फिक्स करतो. तर माझा ओके, हा मटेरियल आपल्या प्लांट मध्ये मेंटेन नाही, बट एनिवे मी जर हा मटेरियल प्लांट टाकतोय तर माझा काय होणार आहे, स्टॉक ट्रान्सफरच्या हिशोबाने हा PR होणार आहे. आणि माझा जो सोर्स ऑफ सप्लाय तो इथे एखादा व्हेंडर न राहता माझा तो दुसरा प्लांट आहे 9002 तो इथे अपडेट होणार आहे. ती पण केस उद्या एकदा ट्राय करून बघ, नाही झाली तर मला सांग, आपण ट्राय करू. ठीक आहे, बाकी ह्याच गोष्टी होत्या, याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. ब्लॉक सोर्स बघितला, MRP इंडिकेटर बघितला, सोर्स लिस्ट रिक्वायरमेंट, सोर्स लिस्ट आपण मटेरियल मास्टर मध्ये चेक करतो, त्यानंतर इथे मेंटेन करतो. मेंटेन केल्यानंतरच आपल्याला PO वगैरे बनवता येते, हे पण बघितलं. प्लांट रिलेटेड रिक्वायरमेंट हे ठीक आहे, काही मेजर नाही. विदाउट सोर्स लिस्ट हे पण ट्राय केलं, विथ सोर्स लिस्ट आपण ट्राय करून बघितलं. ठीक आहे, तर आज सोर्स लिस्ट क्लिअर झाले. काही डाऊट याच्यामध्ये ट्राय करून बघ, काही प्रॉब्लेम आला तर सांग.